धडा 9वा प्रतापगडावरील पराक्रम। विजापूरच्या दरबारातील एक गोष्ट। शिवरायांच्या वाढत्या हालचाली ऐकून आदिलशाही दरबार काळजीत पडला। दरबार झाडून सारे सरदार गोळा झाले। एक एक गाजलेले शमशेर बहादर दरबारात हजर झाले होते। आदिलशाही कारभार बघणारी बडी बेगमही जातीने दरबारात हजर होती। दरबारापुढे महत्त्वाचा प्रश्न होता, शिवाजीचा बिमोड कसा करायचा। बडी साहेबीन हिने दरबारातील सरदारांना खडा सवाल केला, सांगा कोण तयार आहे, शिवाजीचा बंदोबस्त करायला कोण तयार आहे। दरबारात शांतता पसरली। जो तो आपल्या जागी चुप्प होता। शिवरायांशी मुकाबला करण्याचे धाडस कोण करणार। जो तो एकमेकांकडे बघू लागला। एवढ्या धिप्पाड देहाचा एक सरदार लवून मुजरा करत पुढे आला। त्याचे नाव होते अफजल खान। खानाने विडा उचलला। तबकातील विडा उचलून अफजल खान म्हणाला, शिवाजी कुठला शिवाजी, त्याला मी जिवंत कैद करून येथे पकडून घेऊन येतो। तसा न सापडला तर त्याला ठार मारून विजापुरी आणतोच आणतो, असे अफजल खान म्हणाला। अफजल खान म्हणजे विजापूर दरबारचा भारी सरदार, तुफान ताकदीचा, पोलादी पहार हातांनी वाकवणारा, भल्या बुऱ्या कोणत्याही मार्गाने आपले काम करणारा त्याचा हातखंडा होता। अशा अफजल खानाने शिवरायांना जिवंत पकडून किंवा मारून आणण्याचा विडा भर दरबारात उचलला। सारा दरबार खुश झाला। दरबार हजर असलेले प्रत्येकाला वाटले, आता शिवाजी भोसला कसला जिवंत राहतो। थोड्याच दिवसात विजापूर दरबारात साखळदंडात बांधलेल्या अवस्थेत शिवाजी हजर होणार, नाहीतर त्याचे मुंडके तरी दरबारात सादर होणार। अफजल खान मोठ्या ऐटीने थाटामाटाने विजापूरच्या बाहेर पडला। त्याने आपल्याबरोबर प्रचंड फौज लढाईचे सामान घेतले। यापूर्वी अफजल खान 12 वर्षे वाईचा सुभेदार होता, त्यामुळे त्याला त्या मुलखातील चांगली माहिती होती। मोठ्या घमेंडीने तो महाराष्ट्राची वाट चालू लागला। स्वराज्यावरील संकट। शिवराय त्यावेळी रायगडावर होते। त्यांना अफजल खान चालून येत आहे ही बातमी कळाली। स्वराज्यावर मोठे संकट आले हे त्यांनी ओळखले, पण ते डगमगले नाही। त्याने विचार केला, खान कपटी, त्याची फौज आहे मोठी, आपले राज्य लहान, आपले सैन्य सुद्धा लहान। उघड्या मैदानावर काही खानापुढे आपला निभाव लागणार नाही। त्याच्याशी युक्तीनेच सामना केला पाहिजे असे शिवरायांनी ठरवले। ते जिजामातीची सल्लामसलत करून तसेच त्यांचा आशीर्वाद घेऊन रायगडावर निघाले आणि त्यांनी प्रतापगडाकडे कूच केली, म्हणजे प्रतापगडाकडे जाऊन राहायला लागले। अफजल खानाचे डावपेच। शिवराय प्रतापगडावर गेले ही बातमी खानाला कळताच तो चिडला। त्याला माहीत होते प्रतापगड चालून जाणे म्हणजे सोपे नाही, कारण तो किल्ला होता डोंगरात, भोवताली घनदाट जंगल होते, वाटेत उंच उंच डोंगरे होती, फौजेला जायला चांगली वाट नव्हती, तोफा चढवायला मार्ग नव्हते, शिवाय तेथे जंगली जनावरांचा तर भयंकर सुळसुळाट होता। शिवरायांनी प्रतापगडावरून उतरून खाली यावे म्हणून खानाने डावपेच खेळण्यास सुरुवात केली। तुळजापूर, पंढरपूर या देवस्थानांचा उपद्रव केला, रयतेचा खूप छळ केला। हे ऐकून तरी शिवराय प्रतापगड सोडतील व बाहेर येतील असा खानाचा डाव होता। शिवरायांनी खानाचा डाव ओळखला। त्यांनी प्रतापगड सोडलाच नाही, तेव्हा खानाने दुसरा डाव टाकला। प्रेमळपणाने सोंग घेऊन त्यांनी शिवरायांना निरोप पाठवला, तुम्ही माझ्या मुलासारखे मला भेटायला या, आमचे किल्ले परत द्या, तुम्हाला मी आदिलशहाकडून सरदारकी देवितो, म्हणजे सरदारकी द्यायला लावतो, शेरास सव्वा शेर। खान आपल्याशी कपटी डाव खेळत आहे हे शिवरायांनी झटकन ओळखले। ते सावधगिरीने वागत राहिले। त्यांनी खानालाच प्रतापगडाखाली खेचून आणण्याचा निर्धार केला। त्यांनी खानाला निरोप पाठवला, खान साहेब, मी तुमचे किल्ले घेतले, मी अपराधी आहे, मला क्षमा करा, आपणच प्रतापगडाखाली मला भेटायला यावे, मला तिकडे येण्याची भीती वाटत आहे। शिवरायांचा निरोप ऐकून अफजल खान हसला, वा बहुत खुशी, आपली दाढी कुरवाळत तो म्हणाला, या अफजल खानापुढे शिवाजी काय विशाल, हा डरपोक माझ्याशी कसली लढाई खेळतो, आपणच जावे आणि भेटीत त्याला चिरडून टाकावे बस। खान शिवरायांना प्रतापगडाखाली भेटायला तयार झाला। भेट ठरली। प्रतापगडाच्या माचीवर भेटण्याची जागा ठरली, दिवस ठरला, वेळ ठरली। भेटीच्या वेळी दोघांनी आपल्यासोबत एक एक सेवक आणावा आणि आपले 10 अंगरक्षक ठरलेल्या ठिकाणी दूर ठेवावे असे ठरले। महाराजांनी खानासाठी चांगली वाट तयार करून घेतली। भेटीसाठी छानसा शामियाना उभारला। शिवराय फार सावधगिरीने वागत होते। त्यांनी आपल्या सैन्यात निरनिराळ्या तुकड्या केल्या। जंगलात कोणी कुठे लपून राहायचे, काय करायचे याबद्दल त्यांना सूचना केल्या। कडेकोट बंदोबस्त केला। खान कपटी आहे, शिवरायांनी त्याची भेट घेऊ नये असे त्यांना काही सल्लागारांनी सांगितले होते, पण शिवरायांनी खानाला भेटायचे नक्की ठरवले। भेटीची तयारी। भेटीचा दिवस उजाडला। सकाळी शिवरायांनी भवानी देवीचे दर्शन घेतले। थोड्या वेळाने त्यांनी पोशाख करण्यास सुरुवात केली। पायात सुरवाळ चढवली, अंगात चिलखत घातले, त्यावर जरीचे कुडते व अंगरखा घातला,
डोक्यात जिरेटोप घातला, त्यावर मंदिल घातला, त्यात डाव्या हातात बोटाची वाघनखे चढवली, त्याच हातात अस्तनीस बिचवा लपवला, सोबत पट्टा घेतला. शिवराय खानाच्या भेटीसाठी असे तयार झाले. बाहेर सरदार उभे होते. शिवराय त्यांना म्हणाले, गड्यांनो, आपापली कामे नीट करा. भवानी आई यश देणार आहे, पण समजा आमचे काही बरे वाईट झाले तर तुम्ही धीर सोडू नका. संभाजी राजांना गादीवर बसवा, मासाहेबांच्या आज्ञेत वागा, स्वराज्य वाढवा, रयत सुखी करा. आम्ही निघालो. शिवराय निघाले. बरोबर वकील पंताजी गोपीनाथ आणि जिवाजी महाला, संभाजी कावजी, येसाजी कंक, कृष्णाजी गायकवाड, सिद्दी इब्राहिम अशा इत्यादी 10 अंगरक्षक होते. खान शिवरायांच्या आधी शामियानात येऊन बसला होता, मनोराज्य करत होता. त्याच्या शेजारी बडा सय्यद नावाचा त्याचा हत्यारबंद शिपाई उभा होता. तो पट्टा चालवण्यात मोठा पटाईत होता. शिवराय शामियानाच्या दरवाजाजवळ आले. बडा सय्यदकडे पाहताच ते तेथेच उभे राहिले. खानाने शिवरायांच्या वकिलाला विचारले, शिवाजी राजे आत का येत नाही? वकील म्हणाला, ते बडा सय्यदला भीतात, त्याला तेवढं दूर करा म्हणजे झालं. बडा सय्यद दूर झाला. शिवराय आत गेले. खान उठून म्हणाला, या राजे, भेटा आम्हाला. अफजल खानाशी झटापट. महाराज सावध होऊन पुढे झाले. खानाने शिवरायांना आलिंगन दिले. धिप्पाड खानापुढे शिवराय ठेंगणे होते. शिवरायांचे मस्तक खानाच्या छातीवर आले. त्या आसरी खानाने शिवरायांना ठार करण्यास त्याचे मान आपल्या डावा बगले दाबली आणि दुसऱ्या हाताने शिवरायांच्या कुशीत कट्यारीचा वार केला. शिवरायांच्या अंगावरील अंगरखा टरकन फाटला. अंगरख्याखाली चिलखत असल्यामुळे शिवराय बचावले. त्यांनी खानाचा डाव ओळखला. अत्यंत चपळाईने त्यांनी खानाच्या पोटावर वाघनगांचा मारा केला. डाव्या हातात अस्तनीत लपवलेला बिचवा उजव्या हाताने काढून त्यांनी तो खसकन कानाच्या पोटात खुपसला. खानाची आतडी बाहेर पडली. खान कोसळला. एवढ्यात त्याच वकील कृष्णाजी भास्कर पुढे आला. त्याने शिवरायांच्या तलवारीचा वार केला, पण शिवरायांनी पट्ट्याच्या एका घावात त्याला ठार केले. ही खणखणीत ऐकून बडा सय्यद शामियान्यात घुसला. तो शिवरायांना वार करणार एवढ्यात शिवाजी महाला धावून आला. बडा सय्यदचा वार आपल्या अंगावर घेऊन जिवाजी महालाने एका घावात त्यास जागात ठार केले. होता जिवा म्हणून वाचला शिवा, अशी म्हणच पुढे रूढ झाली. यावेळी झालेल्या संघर्षात संभाजी कावजीने मोठा पराक्रम केला. अफजल खानाच्या फौजेची दानादान. विजयी शिवराय गडावर गेले. इशाऱ्याची तोफ झाली. शिवरायांचे सैन्य इशाऱ्याशी वाटच पाहत होते. तोफ होतात झाडीत लपून राहिलेले शिवरायांचे सैन्य खानाच्या फौजेवर तुटून पडले. खानाच्या फौजा बेसावध होत्या. त्यांना पळायची वाट सापडेना. मराठ्यांनी जोराचा पाठलाग केला आणि खानाच्या फौजेचा धुवा उडवला. अफजल खानाचा मुलगा फाजल खान कसा बसा निसटला व विजापूरला जाऊन पोहोचला. त्यांनी सांगितलेली बातमी ऐकून विजापुरात हाहाकार उडाला. विजापूरचा सर्वात बलाढ्य सरदार शिवरायांनी हा हा म्हणता धुळीस उडवला. शिवरायांचे नाव सगळीकडे दुमदुमले. त्यांचा पराक्रमाचे पोवाडे सह्याद्रीच्या कडेपर्यंत धुमू लागले.